नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 ऑक्टोबर, वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 ची चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर तिसदा नदीविषयी या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। पुढे आपण आनंदाचा शिधा हा टॉपिक डिस्कस करणार आहोत। भारतीय अन्न महामंडळ, पेच व्यग्र प्रकल्प आणि नोबेल पुरस्कार 2023 यांची आजच्या अंकामध्ये प्रश्न आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे या माध्यमातून नवीन पद्धतीने या ठिकाणी आपण जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। यामध्ये आपण MCQ पद्धतीने अगोदर क्वेश्चन पाहणार आहोत। त्यानंतर तो जो क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्या साइडलाच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय होईल तर जे काही न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये कोणते टॉपिक हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला समजेल। त्याचबरोबर त्या टॉपिकवर कशा प्रकारचा संभाव्य प्रश्न हा विचारला जाऊ शकतो किंवा कशा प्रकारचा संभाव्य क्वेश्चन त्या ठिकाणी आपण फ्रेम करू शकतो याचीही एक आयडिया या ठिकाणी आपल्याला भेटेल। चला तर जी काही डिस्कशन आहे तिला आपण नव्या पद्धतीने आजपासून सुरुवात करूया। या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ही जी नवीन आयडिया आहे किंवा नवीन पद्धतीने जे काय आपण डिस्कस करत आहोत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की कळवायचं आहे। चला तर जी डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती एकदिवसीय क्रिकेट संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, सुन्या सुन्या मैफलीत, अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग या विश्वचषकाला धरून कोणत्या प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो तर क्वेश्चन असा असेल, भारतातील 2023 सालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर ज्याला आपण म्हणतो म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। या ठिकाणी पर्याय आहेत कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 याविषयी माहिती घेऊया। या स्पर्धांचे जे काही आयोजन आहे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ज्याला की आपण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो त्या परिषदेकडून याचं आयोजन केलं जातं। हा या ठिकाणी आपला सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे। 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे तर भारत म्हणजे आपल्या देशामध्ये करण्यात आले आहे। आणि या स्पर्धेचा सदिच्छा दूत म्हणून सचिन रमेश तेंडुलकर म्हणजेच आपल्या सचिनची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। विश्वचषक आयोजन प्रत्येकी 5 वर्षांनी केलं जातं। जे काही ODI आहे वन डे क्रिकेटचं त्याचं आयोजन प्रत्येकी 5 वर्षांनी या ठिकाणी केलं जातं। आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी संघाची जी काही संख्या आहे ती आहे 10। 2019 सालचा जो काही एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आहे ती स्पर्धा इंग्लंड या संघाने जिंकली होती। हा पॉइंट तुम्हाला माहिती असला पाहिजे। त्याचबरोबर भारताने 1982 आणि 2011 मध्ये अनुक्रमे कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेट विश्वकप स्पर्धा जिंकली होती। हेही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। तर या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक C, सचिन तेंडुलकर हा 2023 साली होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छा दूत ज्याला की आपण ब्रँड अँबॅसेडर असे म्हणतो तो आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे आणि पुढच्या क्वेश्चनकडे। तर या ठिकाणी जी पुढची न्यूज आहे ती तिसदा नदी संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, सिक्कीम मध्ये पुराने हाहाकार। तर या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती आहे की सिक्कीम मध्ये ढगफुटी झाली आणि ती जी ढगफुटी आहे लोहनॉक या सरोवरामध्ये झाली। परिणामी जी तिसदा नदी आहे त्या तिसदा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला, ज्या ठिकाणी आपल्या काही जवान शहीद झाल्याचीही या ठिकाणी शक्यता आहे। बरेचसे नागरिकांचा या ठिकाणी त्यांचा जीव गमवावा लागला आहे। मग या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी मुद्दामून तुमच्यासाठी हायलाइट करून ठेवला आहे। या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की लोहनाक सरोवर कोठे आहे। लोहनाक सरोवर हे सिक्कीम या राज्यामध्ये आहे। हा पॉइंट या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। याला तुम्ही IMP करू शकता किंवा याला स्टार वगैरे करून घ्या। हा पॉइंट तुम्हाला नोट डाउन करूनच घ्यायचा आहे कारण या ठिकाणी क्वेश्चन येण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे।
तत्पूर्वी जे काही सिक्कीम राज्य आहे त्या सिक्कीम राज्याची पोझिशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, जी की नेपाळ आणि भूतान या दोन देशाच्या मध्ये आहे आणि या ठिकाणी जी तिस्दा नदी आहे तिचा उगम होतो। तिस्दा नदीचा उगम सिक्कीमच्या चुथांग जवळील हिमालयात होतो। त्याचबरोबर ती बांगलादेशामध्ये जमुना या नावाने ओळखली जाते आणि तिचा जो काही प्रवाह आहे तो दोन देशातून जातो, एक म्हणजे भारत आणि दुसरा देश आहे आपले शेजारी राष्ट्र बांगलादेश। तिस्दा नदी जलविवाद हा भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील एक कळीचा मुद्दा राहिलेला आहे, कारण तिस्दा नदीचे जे काही पाणी आहे याची आवश्यकता भारत त्याचप्रमाणे बांगलादेशामधील जे काही नागरिक आहेत त्यांना आहे आणि त्यावरून तो वाद आहे। तर या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जी तिस्दा नदी आहे ती स्वतःचं पात्र बदलत असते, म्हणजे तिस्दा नदीचा जो काही मुख्य चॅनल आहे त्या चॅनलमध्ये गाळाचा संचय होतो, परिणामी तिस्दा नदी आपला पात्र बदलते आणि दुसऱ्या ठिकाणाहून वाहू लागते आणि यासाठी ती नदी प्रसिद्ध आहे। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे तिस्दा ही कोणत्या नदीची उपनदी आहे। उपनदी म्हणजे जी मुख्य नदी असते त्या मुख्य नदीला येऊन मिळणारी जी काही दुसरी नदी असते यांना आपण उपनद्या असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल ही जर या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी असेल आणि या नदीला येऊन या ठिकाणी जर तिस्दा नदी भेटत असेल तर या ठिकाणी तिस्दा ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे असे आपण म्हणू शकतो। मग या ठिकाणी जे काही सिक्कीम आहे, सिक्कीम मधील जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये हिमालयात तिस्दा नदीचा उगम होतो आणि पुढे ती दक्षिणेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा या नदीला भेटते। मग या ठिकाणी जेव्हा ती पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्या ठिकाणी तिला जमुना या नावाने ओळखले जाते। तर अशा प्रकारे तिस्दा नदी ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे आणि आपला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे, तिस्दा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, तिस्दा ही ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे। पाहूया पुढची न्यूज। पुढची जी न्यूज आहे ती आनंदाचा सिधा या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, आनंदाचा सिधा मध्ये परदेशी पामतेल। अलीकडेच मागच्या 2 दिवसाखालीच आपण आनंदाचा सिधा या संबंधी इन डिटेल मध्ये माहिती घेतली होती। तर या ठिकाणी जो फ्रेम होणारा क्वेश्चन आहे, संभाव्य क्वेश्चन काय राहील, तर क्वेश्चन असा राहील, आनंदाचा सिधा खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो। 1 साखर, 2 तूर डाळ, 3 चना डाळ आणि 5 पोहे। तर या ठिकाणी जो आनंदाचा सिधा हा जो पॉइंट आहे तो पॉइंट या ठिकाणी अगोदर आपण समजून घेऊया। नेमकं आनंदाचा सिधा आपण कशाला म्हणतो, नेमकं ते काय आहे, तर अन्नधान्य आणि किराणा माला संदर्भात ती एक किट आहे, ती एक पिशवी आहे ज्यामध्ये काही अन्नधान्य दिलं जाईल, काही किराणा माल दिला जाईल आणि ती जी पिशवी बनल त्याला आनंदाचा सिधा असं नाव महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे, ज्याची की किंमत या ठिकाणी 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे। मग तो जो आनंदाचा सिधा आहे तुम्हाला कोठे भेटेल आणि केव्हा भेटेल हे 2 पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये आनंदाच्या सिधाचे वाटप राशन दुकानाच्या माध्यमातून केले जाते आणि महत्त्वाचे जे काही सण उत्सव असतात या प्रसंगी हे जे आनंदाचा सिधा ही जी किट आहे तिचं वाटप केलं जातं। फॉर एक्झाम्पल यावर्षी दिवाळी सणानिमित्त या ठिकाणी आनंदाचा सिधा हा गरीब नागरिकांमध्ये वाटला जाणार आहे। आता जो आनंदाचा सिधा आहे यामध्ये समाविष्ट असणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये 1 किलो साखर असेल, अर्धा किलो चना डाळ, अर्धा किलो रवा असेल, अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो पोहे त्या ठिकाणी दिले जातील आणि त्याचबरोबर 1 लिटर खाद्यतेलाचा पाऊचही त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी जो काही आनंदाचा सिधा आहे त्यामध्ये समाविष्ट जे काही घटक आहेत, ती जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये साखर असेल, चना डाळ असेल, रवा असेल, मैदा, पोहे आणि खाद्यतेल ही त्या ठिकाणी असेल। हे सर्वाधिक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे पॉइंट आहेत। त्यानंतर जो काही लाभार्थी वर्ग आहे म्हणजे कोणत्या वर्गातील लोकांना किंवा नागरिकांना या ठिकाणी तो आनंदाच्या सिधेची जी काही किट आहे, पिशवी आहे ती भेटल, तर राज्यातील जे काही नागरिक अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व नागरिकांना ही किट 100 रुपयामध्ये दिली जाईल। त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब सिधा पत्रिका धारक या कुटुंबांना ही दिली जाईल।
पुढे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील जे काही शिधापत्रिकाधारक आहेत त्या सर्व शिधापत्रिकाधारकांना या ठिकाणी आनंदाचा शिधा ही किट दिली जाईल। आणि नागपूर विभागामधील जे काही आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्या कुटुंबांना या ठिकाणी या आनंदाच्या शिधा या किटचा या ठिकाणी लाभ होणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4। त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 असा आहे, भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्या ठिकाणी न्यूज अशी आहे, केंद्र सरकार 521 लाख टन भात खरेदी करणार। मग या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे ते भात खरेदी करणार आहे आणि ती जी भाताची खरेदी आहे ती भारतीय अन्न महामंडळाद्वारे केंद्र सरकारकडून केली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही भारतीय अन्न महामंडळ आहे ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। तर भारतीय अन्न महामंडळाची जी काही स्थापना आहे ती भारत सरकारच्या एका कायद्याद्वारे जानेवारी 1965 मध्ये करण्यात आली आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जी भारतीय अन्न महामंडळ आहे त्याच्या स्थापनेचा जो मुख्य हेतू आहे तो म्हणजे अन्नधान्याच्या व तत्सम आवश्यक वस्तूंच्या खाजगी क्षेत्रातील व्यापारात उत्पादक शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर ग्राहकांचे हित संरक्षण करणे हा मुख्य हेतू या ठिकाणी आपल्याला भारतीय अन्न महामंडळाच्या स्थापनेमागील दिसतो। तर मुख्य जर कार्य आपण पाहितलं तर या ठिकाणी धान्याची जी काही देशांतर्गत खरेदी असेल, साठवणूक असेल, त्याची वाहतूक, विक्री आणि वाटप जरुरी तेव्हा एक अधिकाऱ्याने करण्याच्या कामी या निगमाचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल देशामध्ये जर दुष्काळ असेल तर अशा वेळी सरकार भारतामध्ये अन्नधान्याची खरेदी करतं, त्याची साठवणूक करतं, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जाते आणि जर या ठिकाणी अधिक प्रमाणात अन्नधान्याची खरेदी झाली असेल तर त्याची विक्रीही सरकार करतं आणि गोरगरीब जनतेमध्ये त्याचं वाटपही केलं जातं। फॉर एक्झाम्पल कोविड काळामध्ये सरकारने 3 ते 4 महिने एका ठराविक कालावधीसाठी मोफत राशन दुकानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता। मग तो जो राशन दुकानाच्या माध्यमातून अन्नधान्याचा जो काही पुरवठा आहे तो नागरिकांना करण्यात आला होता, त्या अन्नधान्याचा पुरवठा राशन दुकानांना या ठिकाणी भारतीय अन्न महामंडळामार्फतच करण्यात आला होता। तर या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे की भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, 1965 साली भारतीय अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 5 पाहूया जो की पेंच व्याघ्र प्रकल्पा संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, पर्यटन नियमाच्या उल्लंघनावर नजर ठेवणारे बघिरा। तर या ठिकाणी जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, अलीकडेच बातमीत असणारे बघिरा हे काय आहे त्या संबंधी योग्य विधान ओळखा। तर बघिरा आणि जो पेंच व्याघ्र प्रकल्प आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण जे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्या व्याघ्र प्रकल्पाची चर्चा करूया। पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे तर मध्य प्रदेश आणि जो आपला महाराष्ट्रामधील नागपूर जिल्हा आहे यांच्या राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला पेंच व्याघ्र प्रकल्प दिसेल, जो की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमावर्ती भागामध्ये आहे। म्हणजे दोन्ही राज्यामध्ये आपल्याला पेंच व्याघ्र प्रकल्प दिसतो। पुढे जो पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला नाव त्या ठिकाणाहून वाहणारी जी काही नदी आहे पेंच, या नदीच्या नावावरून त्या व्याघ्र प्रकल्पाला पेंच नाव देण्यात आले आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। अभयारण्य म्हणून याची घोषणा 1965 मध्ये करण्यात आली। राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा 1975 मध्ये भेटला आणि फेब्रुवारी 1999 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा देण्यात आला। हा पॉइंट या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेंच कोठे आहे आणि केव्हा याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा भेटला याविषयी चर्चा केली। मग या ठिकाणी जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करूया। अलीकडेच बातमीत असणारे बघिरा हे काय आहे त्या संबंधी योग्य विधान ओळखा। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पेंच व्याघ्र प्रकल्पात वाहनांचा वेग आणि गर्दीचा मागोवा घेणारे ते एक ॲप आहे, अशा प्रकारचे आपले पहिले विधान आहे। विधान क्रमांक बी, डिजिटल पेमेंटसाठी आवश्यक असणारे
ॲप आहे, विधान बी चूक आहे. RBI कडून भारतीय नागरिकांसाठी समस्याचे निराकरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. पर्याय क्रमांक सी चुकीचा आहे. डी वरील एकही नाही. पर्याय क्रमांक डी हाही चुकीचा आहे. परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे, कारण व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन केलं जातं. मग या ठिकाणी पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांचा उपयोग केला जातो. मग या वाहनांचा वेग एका व्यवस्थित मर्यादेमध्ये राहावा, त्याचबरोबर या ठिकाणी होणारी जी काही गर्दी आहे त्या गर्दीवर नियंत्रण प्रस्थापित करता यावे या उद्देशाने जे बघिरा नावाचे ॲप आहे ते लॉन्च करण्यात आले आहे आणि त्याचा पहिली सुरुवात ही पेंच व्याघ्र प्रकल्पामधून केली जात आहे. तर अशा प्रकारे बघिरा याविषयी आपल्यासाठी महत्त्वाचा जो पॉईंट होता तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात असला पाहिजे. पाहूया पुढची न्यूज. पुढची जी न्यूज आहे ती साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023 संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल. तर या ठिकाणी जो क्वेश्चन बनू शकतो तो क्वेश्चन सरळ असा विचारला जाऊ शकतो की साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023 साठी निवड झालेले युआन फोस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? युआन फोस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर या ठिकाणी पर्याय आहे अमेरिका, ब्रिटन, रशिया, नॉर्वे. तर या ठिकाणी साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023 विषयी चर्चा करूया. कोणाला देण्यात आला आहे? लेखक आहेत युआन फोस, जे की नॉर्वे या देशाचे ते नागरिक आहेत. युआन फोस यांचे जे काही साहित्य आहे ते कादंबरी आणि लहान मुलांसाठी लिहिली त्यांची जी काही पुस्तके आहेत ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत. आणि फोस यांना जो काही नोबेल पुरस्कार मिळाला तो प्रामुख्याने नाविन्यपूर्ण त्यांची जी काही नाटके आहेत आणि जे काही गद्य लेखन आहे त्या गद्य लेखनाला या ठिकाणी या वर्षीचा नोबेल साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग या पुरस्कारामध्ये फोस यांना कोणकोणत्या गोष्टी भेटतील तर त्यामध्ये पहा, त्यांना एकूण $10 लाख रोख बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर त्यांना 18 कॅरेटचे सुवर्ण पदक दिले जाईल आणि डिप्लोमाही त्यांना या ठिकाणी प्रदान केला जाईल. म्हणजे नोबेल पुरस्कारामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत असाही क्वेश्चन या ठिकाणी आयोग विचारू शकतं. ते रोख रक्कम आहे, 18 कॅरेटचे सुवर्ण पदक आहे आणि डिप्लोमा प्रदानही या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारची ती न्यूज असू शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. ज्या नवीन पद्धतीने आपण या ठिकाणी ही जी व्हिडिओची डिस्कशन सुरू केली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला कळवायचं आहे, किंवा यामध्ये आणखी कोणत्या प्रकारचे चेंजेस आपण करू शकतो तेही या ठिकाणी तुम्हाला सजेशन आम्हाला द्यायचे आहेत. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि स्पर्धा परीक्षा संबंधी विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचं आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.